नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे. साकार एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. सर्वांना गुड न्यूज आहे की जे काही विद्यार्थी बँकिंगची तयारी करतायत त्यांच्यासाठी IDBI ने मागच्या आठवड्यामध्ये IDBI एक्झिक्युटिव्हची ऍड काढली होती आणि लगेच IDBI असिस्टंट मॅनेजरची ऍड त्यांची आलेली आहे. एक्झिक्युटिव्हची जे आहे जवळपास 920 वॅकन्सी आहे आणि असिस्टंट मॅनेजरच्या ज्या आहे जवळपास 650 वॅकन्सी आहे ऑल इंडियामध्ये. मग हे जे की रिक्रुटमेंट आलेली आहे या रिक्रुटमेंटसाठी इलिजिबिलिटी काय लागते, एज काय लागतं, नंतर एक्झाम डेट कधी आहे, एक्झाम सेंटर कोणते आहे, नंतर ऑल कॅटेगरीसाठी एक्झाम फीस किती आहे, नंतर हा कोर्स जो आहे मणिपाल थ्रू कसा याची प्रोसेस आहे, याची फीस कशी आहे, नंतर एक्झाम पॅटर्न काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. बघा, IDBI बँक जी आहे ही अगोदर समजून घ्या प्रायव्हेट आहे का पब्लिक सेक्टर आहे. ओके, खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे की IDBI बँक ही प्रायव्हेट आहे म्हणून. ओके, जर प्रायव्हेट ही बँक असती तर गव्हर्नमेंटना यासाठी रिझर्वेशन नुसार वॅकन्सी ज्या आहे त्या डिक्लेअर केल्या नसत्या. इंडियन गव्हर्नमेंटना ऑलरेडी या ठिकाणी ओबीसी साठी, जनरल साठी, SC साठी, ST साठी, नंतर EW साठी जे आहे जागा राखीव आहे. त्यामुळे मी असं म्हणू शकत नाही की 100% प्रायव्हेट या जागा प्रायव्हेट बँक आहे म्हणून. ओके, तर ह्या बँकेमध्ये काहीतरी गव्हर्नमेंटचा इन्फ्लुएन्स जास्त आहे, त्यामुळे इथे रिझर्वेशन जे आहे ते ऑल कॅटेगरीला दिलेलं आहे. आणि या बँकेमध्ये शेअर्स जे आहे ते LIC चे सर्वात जास्त आहे, नंतर इंडियन गव्हर्नमेंटचे आहे आणि बाकीचे काही प्रायव्हेट पार्टनर्स आहेत त्यांचे सुद्धा इथे शेअर्स आहेत. त्यामुळे आपण 100% प्रायव्हेट पण म्हणू शकत नाही, 100% गव्हर्नमेंट पण याला म्हणू शकत नाहीये. परंतु इथे LIC चा इन्फ्लुएन्स जास्त आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा इन्फ्लुएन्स सुद्धा जास्त आहे. त्यामुळे आपल्याला जॉब पाहिजे एकदम या बँकेचं कल्चर जे आहे, जसं पब्लिक सेक्टर बँक आहे, समजा बँक ऑफ इंडिया असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, नंतर SBI असेल, त्यासारखंच सॅलरी सुद्धा आहे, नंतर त्यांचे अलाउन्सेस सुद्धा त्याच पद्धतीने दिले जात आहेत. ओके, जे की समजा SBI मध्ये जॉब करतात आणि IDBI मध्ये जॉब करतात याच्यासोबत जर कम्पॅरिझन केलंय समजा, तर सॅलरी आणि वर्किंग कल्चर जे आहे थोडं जवळपास सेम आहे. ओके, त्यामुळे या बँकेला आपण प्रायव्हेट म्हणू शकत नाही, वर्किंग कल्चर जे आहे ते पब्लिक सेक्टर बँकेसारखंच आहे. ठीक आहे, आता या बँकेच्या टोटल वॅकन्सी ज्या आहे त्या आहे असिस्टंट मॅनेजरच्या जवळपास 650 वॅकन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप जास्त प्रमाणात वॅकन्सी IDBI ने काढलेल्या आहे. 2019 नंतर ही ऍड आलेली आहे. 2019 ला एक्झिक्युटिव्हची सुद्धा ऍड आली होती आणि असिस्टंट मॅनेजरची सुद्धा ऍड आली होती. आता त्यानंतर 2021 ला ही ऍड आलेली आहे. त्यामुळे जे जे विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल असणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरा आणि परीक्षा द्या. कारण इथून पुढे तुम्हाला जवळपास यानंतर IDBI, आता इथे बघा, IDBI ची एक्झाम, IDBI एक्झिक्युटिव्ह आहे. IDBI एक्झिक्युटिव्ह नंतर यानंतर तुम्हाला असिस्टंट मॅनेजर जे आहे, IDBI असिस्टंट मॅनेजर, नंतर RBI असिस्टंट, नंतर IBPS क्लर्क, नंतर यानंतर IBPS PO, यानंतर IBPS SO, नंतर इथे LIC असिस्टंट. अपकमिंग वॅकन्सी मी तुम्हाला सांगतो. LIC असिस्टंट जे आहे, नंतर या व्यतिरिक्त FCI असेल, नंतर रेल्वे असेल, इन्शुरन्स सेक्टर असेल, या सर्व वॅकन्सी याच्यानंतर मोठी रिक्रुटमेंट जी आहे SBI PO ची सुद्धा अपेक्षित आहे. ठीक आहे, जर विचार केला समजा आतापासून आपण IDBI एक्झिक्युटिव्हची एक एक्झाम, नंतर IDBI असिस्टंट मॅनेजरची दुसरी, नंतर RBI असिस्टंटची तिसरी, नंतर IBPS क्लर्क चौथी, IBPS PO पाचवी, नंतर IBPS SO सहा, नंतर LIC असिस्टंट सात आणि SBI PO जे आहे 8 एक्झाम तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे सगळ्या एक्झाम साठी अप्लाय करा आणि चांगली प्रिपरेशन करून लवकरात लवकर सिलेक्शन मिळवा. ठीक आहे, आता या एक्झाम साठी एज एलिजिबिलिटी काय आहे, 1/7/2021 पर्यंत म्हणजे 1 जुलै 2021 पर्यंत जे काही जनरल आणि EWS कॅन्डिडेट्स आहे त्याच्यासाठी मिनिमम 21 वर्ष कंप्लीट केलेली पाहिजे.
1 जुलै 2021 पर्यंत, आणि मॅक्झिमम 28 वर्षापेक्षा तो जास्त नाही पाहिजे. नंतर ओबीसी कॅटेगरी जे आहे ऑदर बॅकवर्ड क्लास, यासाठी मिनिमम 21 वर्ष आणि मॅक्झिमम जे आहे ते 31 वर्षापर्यंत ते विद्यार्थी अप्लाय करू शकतात. नंतर एससी एसटी जे कॅन्डिडेट्स आहेत, जे काही विद्यार्थी आहे, ते जास्तीत जास्त 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात आणि मिनिमम 21 वर्ष त्यांची कंप्लीट झालेली पाहिजे 1 जुलै 2021 पर्यंत. आणि जे पर्सन विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट्स आहे, हे जे कॅन्डिडेट्स आहे, जे काही समजा अपंगत्व त्यांना आलेलं आहे समजा, त्या विद्यार्थ्यांना जवळपास 21व्या वर्षापर्यंत 38 वर्षापर्यंत काय करू शकतात, ते अप्लाय करू शकतात. हे झालं एज एलिजिबिलिटी विद्यार्थी मित्रांनो. नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे. जे काही विद्यार्थी समजा ग्रॅज्युएट झालेले आहे, एनी डिग्री, कोणतीही डिग्री इथे चालू शकते, मग तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे ते 60% सहित पास झालेलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. मिनिमम 60% ओबीसी, जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट जे आहे, यांचं ग्रॅज्युएशन जे आहे ते ऍग्रिगेट 60% सहित पास केलेलं असेल तर ते कॅन्डिडेट्स इथे अप्लाय करू शकतात. ज्यांचं 59.99% आहे ते सुद्धा इथे अप्लाय करू शकत नाही. ऍक्युरेट 60% इथे तुम्हाला कंपल्सरी 4 वर्षाचं ऍग्रिगेट किंवा 3 वर्षाचं ऍग्रिगेट इथे पाहिजे. मग ग्रॅज्युएशन जे आहे कोणत्याही युनिव्हर्सिटी मधून झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. मग रेग्युलर युनिव्हर्सिटी असेल किंवा डिस्टन्स युनिव्हर्सिटी असेल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. नंतर इथे एससी आणि एसटी कॅन्डिडेट जे आहे, यांच्यासाठी ग्रॅज्युएशन मध्ये 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल किंवा 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल, ठीक आहे, तर यांनी 55% सहित ते पास केलेलं पाहिजे. ज्याचं 54% 99% आहे तो सुद्धा इथे कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाही. ऍक्युरेट 55%च्या वरती पर्सेंटेज ज्याला असेल तोच कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतो. आणि 1/7/2021 पर्यंत, 1 जुलै 2021 पर्यंत तुमच्या ग्रॅज्युएशनचा निकाल जो आहे तो सॉफ्ट कॉपी मध्ये किंवा हार्ड कॉपी मध्ये तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे, तरच तुम्ही अप्लाय करू शकता, नाहीतर अप्लाय करू शकत नाही. ज्यांचा निकाल आतापर्यंत आलेला नाहीये ऑनलाईन किंवा हार्ड कॉपी थ्रू, तर ते विद्यार्थी इथे अप्लाय करू शकणार नाही. कारण 1 जुलै 2021 पर्यंत ग्रॅज्युएशनचा निकाल लागलेला असावा, तेच विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. नंतर कम्प्युटर प्रोफिशियन्सी जे आहे, जे काही विद्यार्थी अप्लाय करणार आहे त्यांना बेसिक कम्प्युटरचं नॉलेज जे आहे ते असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये एमएससीआयटी आलं, नंतर तुमचा सब्जेक्ट असेल समजा एखादा ग्रॅज्युएशन लेवलला किंवा 12 बेसला, तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. या बेसिक गोष्टी आहे. चला नेक्स्ट बघा, सिलेक्शन प्रोसेस कशी असेल सर, आयडीबीआय ची सिलेक्शन प्रोसेस कशी असेल. यामध्ये तुम्हाला प्री एक्झाम द्यावी लागणार नाही, फक्त तुम्हाला मेन्स एक्झाम द्यायची आहे आणि मेन्स एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि एक तुम्हाला 9 महिन्याचा कोर्स करायचा आहे. त्या कोर्स बद्दल मी शेवटी तुम्हाला पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन सांगणार आहे. परंतु सध्या जे आहे समजा पूर्ण पूर्ण प्रोसेस जे आहे, पूर्ण फॉर्म भरण्याची वगैरे जे आहे ते सगळं तुम्ही एक व्यवस्थित क्लिअर करून घ्या आणि लास्टला मी तो कोर्सचा क्रायटेरिया किंवा कोर्सचं स्वरूप कसं असेल मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. मग इथे पहिलं एक सिंगल ऑनलाईन एक्झाम तुम्हाला द्यायची आहे, जी की 200 मार्काची असणार आहे. मग ते एक्झाम पास केल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. पर्सनल इंटरव्ह्यू असेल. यामध्ये वेटेज जे आहे साधारणतः बँकिंग एक्झाम मध्ये साधारणतः एक्झाम जे आहे रिटर्न एक्झाम साठी 80% असतं आणि इंटरव्ह्यू साठी जे आहे साधारणतः 20% असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. इंटरव्ह्यूचं वेटेज जे आहे 20% आणि जे की एक्झाम्स आहे रिटर्न, समजा त्या रिटर्न एक्झामचं वेटेज जे आहे ते असतं 80% विद्यार्थी मित्र. ठीक आहे, हे झालं सिलेक्शन प्रोसेस. सिलेक्शन प्रोसेस मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक सिंगल ऑनलाईन एक्झाम द्यायची आहे. मग त्या ऑनलाईन एक्झामचं स्वरूप कसं असेल मी तुम्हाला सांगेलच पुढे. आणि सिंगल ऑनलाईन एक्झाम तुम्ही पास केली नंतर तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू द्यायचा आहे. मग कट ऑफ सुद्धा इथे असेल प्रत्येक सब्जेक्टचा. बघा आता ऍप्लिकेशन डेट जे आहे, ऍप्लिकेशन डेट आहे साधारणतः 10 ऑगस्ट. आजपासून तुम्ही अप्लाय करू शकता. 10 ऑगस्ट 2021 ते 22 ऑगस्ट 2021 पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. ऍप्लिकेशन फीस सुद्धा 22 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला भरायची आहे. जे विद्यार्थी इलिजिबल आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी हा आयडीबीआयचा असिस्टंट मॅनेजरचा आणि आयडीबीआय एक्झिक्युटिव्हचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहेच. ठीक आहे. नंतर इम्पॉर्टंट डेट्स जे आहे, सर एक्झाम कधी होणार आहे.
एक्झाम जी आहे आज आहे 10 ऑगस्ट. ओके, आजपासून 25 दिवसांना तुमची एक्झाम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 4 सप्टेंबर 2021 ला तुमची काय असेल, मेन्स एक्झाम म्हणजे सिंगल एक्झाम जी आहे ती असेल 4 सप्टेंबर 2021 ला. म्हणजे नोटिफिकेशन आल्यापासून तुमच्याकडे फक्त 25 दिवसच मिळतात. मग मी सांगत असतो विद्यार्थ्यांना क्लासमध्ये शिकवत असताना ऑफलाईन, की बाबांनो, जेव्हा तुम्ही काय करता, ऍडव्हर्टाईज आल्यानंतर, नोटिफिकेशन आल्यानंतर प्रिपरेशन तुम्ही स्टार्ट करता, परंतु त्या नोटिफिकेशन आल्यानंतर आपण एक्झामला टार्गेट करतो, 1 ते 1.5 महिन्यात एक्झाम क्रॅक होत नाही. कमीत कमी 3 ते 4 महिने आणि मॅक्झिमम 6 ते 8 महिने तुम्हाला द्यावा लागतात त्या सिलेबस कम्प्लीट करायला. तेव्हा तुमच्या एक्झाम ज्या आहेत ते काय होतात, क्रॅक व्हायला लागतात. परंतु खूप सारे विद्यार्थी ऐकून इग्नोर करतात. हे लक्षात ठेवा, तुम्हाला जर परीक्षा पास करायची आहे तर जून जुलै पासून एक्झामचं सीझन चालू होतं आणि जानेवारी पर्यंत एक्झाम चालू असतात. जानेवारी टू मार्च एप्रिल दरम्यान तुम्ही काय करायला पाहिजे, बॅच कंप्लीट करून घेतला पाहिजे आणि तिथून पुढे जे आहे सेल्फ स्टडीला टाइम दिला पाहिजे, अॅक्युरेसी वाढवली पाहिजे, स्पीड वाढवला पाहिजे आणि नंतर एक्झामला तुम्ही काय केलं पाहिजे, सामोरं केलं पाहिजे. परंतु महाराष्ट्रामध्ये ही प्रोसेस जी आहे ती फॉलो केल्या जात नाही. खूप साऱ्या वेळेस मी विद्यार्थ्यांना सांगतो पण विद्यार्थी कानावर घेत नाही. जाऊ द्या. असो, बघा, एक्झाम पॅटर्न जे आहे, एक्झाम पॅटर्न आयडीबीआयचा असिस्टंट मॅनेजरचा एक्झाम पॅटर्न कसा आहे बघा. यामध्ये 4 सब्जेक्ट आहे. ओके, यामध्ये रिझनिंग ॲबिलिटी हा सब्जेक्ट आणि डी आहे. ओके, नंबर ऑफ क्वेश्चन 60 आणि मार्क्स 60. थोडा एक्झाम पॅटर्न थोडा चेंज आहे यावेळेस. ठीक आहे, आता रिझनिंग ॲबिलिटीचे जर 40 क्वेश्चन विचारले तर हा 10-20 मार्काला विचारले. जर इथे 50 ला विचारला तर हा डीआय जो आहे तो 10 मार्काला विचारला जाईल. नंतर क्वांटिटी अप्टिट्यूड म्हणजे गणित, मॅथ्स, याचं वेटेज जे आहे नंबर ऑफ क्वेश्चन 40 आणि मार्क्स जे आहे ते 40. नंतर इंग्लिश लँग्वेज हा जो सब्जेक्ट आहे, नंबर ऑफ क्वेश्चन 40 आणि मार्क्स 40. नंतर जनरल बँकिंग आणि इकॉनॉमी अवेअरनेस जे आहे, इथे नंबर ऑफ क्वेश्चन 60 आणि मार्क्स 60 आहे. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे 200 आणि मार्क्स आहे 200. आणि टाइम दिलेला आहे तुम्हाला, कंपोजिट टाइम आहे. इथे इंडिव्हिज्युअल टाइम नाहीये विद्यार्थी मित्रांनो. इथे 2 आवर्स मध्ये तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. तुम्हाला जे सेक्शन इझी जात असेल त्या सेक्शन पासून तुम्ही काय करू शकता, पेपर सॉल्व्ह करायला सुरुवात करू शकता. ही एक चांगली संधी तुमच्यासाठी आयडीबीआय ने दिलेली आहे. नाहीतर खूप सारे आयबीपीएसच्या किंवा एसबीआयच्या एक्झाम असतात, त्या ठिकाणी तुम्हाला टाइम अलॉट करून दिलेला असतो. हा झाला एक्झाम पॅटर्न. बघा, एक्झाम फीस काय आहे सर. एक्झाम फीस जे आहे, जे काही एससी आणि एसटी कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 200 रुपये असेल मिनिमम फॉर्मची फीस. ओके, किती, 200 एससी एसटी आणि पर्सन विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट साठी. आणि जे काही ओबीसी नंतर ओबीसी नंतर जनरल आणि ईडब्ल्यूएस हे जे काही कॅन्डिडेट्स आहे यासाठी 1000 रुपये आहे. जरा जास्तच आहे परंतु त्याला आपण काही करू शकत नाही. ही झाले एक्झाम फीस. नंतर जे काही कॅन्डिडेट्स फॉर्म भरणार आहे त्या कॅन्डिडेटसाठी त्यांच्या जवळ असणं काय गरजेचं आहे फॉर्म भरताना. मग तुम्हाला मार्कशीट असणं गरजेचं आहे का जवळ, नाही. किंवा फाईल असणं गरजेचं आहे का जवळ, नाही. फक्त तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन फॉर फॉर्म फिल प्रोसेस. बघा, जे काही कॅन्डिडेट्स किंवा जे स्टुडंट फॉर्म भरणार आहे त्यांना एज्युकेशन क्वालिफिकेशन माहिती पाहिजे. त्यांचं ग्रॅज्युएशन कधी झालेलं आहे, कोणत्या डेटला ते पास झालेले आहे, त्यांचे पर्सेंटेज किती आहे, नंतर कॉलेज कोणतं आहे, युनिव्हर्सिटी कोणती आहे, या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. नंतर डेट ऑफ बर्थ तर तुम्हाला माहितीच असेल तुमची सर्वांची. ओके, एक ठेवलेला आपण हा पॉईंट. नंतर ज्यांच्याकडे ईमेल आयडी नाहीये, समजा आजच्या जमान्यामध्ये तर असं कोणी नसेल ईमेल आयडी नाही म्हणून, परंतु ज्यांचा नसेल त्यांनी ईमेल आयडी क्रिएट करायचा आहे परमनंट साठी. ओके, की जोपर्यंत तुम्ही एक्झाम पास होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा ईमेल आयडी जो आहे तो काय करायचा आहे, कंटिन्यू ठेवायचा आहे. नंतर जो मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर तुम्ही जो पुट करणार आहे किंवा तिथे फिल करताना मोबाईल नंबर टाकणार आहात, तो मोबाईल नंबर परमनंट मोबाईल नंबर टाका, टेम्पररी टाकू नका. कारण तुमची जी काही प्रोसेस होणार आहे आयडीबीआयची फॉर्म भरण्याची, नंतर रिझल्ट लागण्याची, नंतर सिलेक्शनची, सगळं तुमच्या मोबाईलवर कम्युनिकेशन होईल, नंतर ईमेलवर कम्युनिकेशन होईल. त्यामुळे जो ईमेल आणि मोबाईल जो आहे तो खात्री करून टाका की आपण जो बदलणार नाही तो मोबाईल आणि ईमेल आयडी टाका. नंतर आयडी प्रूफ जो आहे तुम्ही इथे आधार कार्ड टाकू शकता किंवा पॅन कार्ड टाकू शकता किंवा ड्रायव्हिंग लायसन्स टाकू शकता किंवा बँकेचा पासबुक टाकू शकता. तुमच्याकडे जे काही असेल समजा ते तुम्ही इथे टाकू शकता. आणि जे तुम्ही फॉर्म भरत असताना टाकलेलं आहे तेच आयडी प्रूफ जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, एक्झामला सबमिट करायचं आहे. एक्झामला जाताना एक झेरॉक्स कॉपी आणि एक ओरिजिनल कॉपी जे आहे तुम्हाला घेऊन जायचं आहे.
हे झालं फॉर्म फिल प्रोसेस फॉर्म भरण्यासाठी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन. नंतर काय काय अपलोड करायचे तुम्हाला फॉर्म भरत असताना? फोटोग्राफ जो आहे, रिसेंटचा फोटोग्राफ जो आहे तुमचा, तो फोटो काढून तुम्ही स्कॅन करायचा आहे, एक पासपोर्ट साईज. ओके. आणि त्याला 20 ते 50 KB दरम्यान त्याची साईज ठेवायची आहे आणि तुमच्या जवळ तो बाळगायचा आहे. पेन ड्राईव्ह मध्ये किंवा तुमच्या ईमेलवर तुम्हाला घेऊन ठेवायचं आहे, कारण इथून पुढे तुम्हाला फॉर्म भरत चालायचे आहे. नंतर सिग्नेचर जे आहे, सिग्नेचर या 10 KB ते 50 KB, 10 KB ते 20 KB दरम्यान तुम्हाला ठेवायचे आहे. 10 KB ते 20 KB दरम्यान आहे. नंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन जे आहे, म्हणजे तुमचे स्वतःचे सिग्नेचर जे आहे तुम्हाला करायचे आहे एका कोऱ्या कागदावर, आणि ती करून त्याला तिची साईज जी आहे ती 10 KB ते 20 KB दरम्यान ठेवायची आहे आणि ती तुम्हाला ईमेलवर किंवा तुमच्या पेनड्राईव्ह मध्ये घेऊन ठेवायची. नंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन, तुमचा डावा अंगठा जो आहे तो शाईनं भरून त्याचा थंब मारायचा आहे आणि त्याची साईज जी आहे ती 20 KB ते 50 KB तुम्हाला ठेवायची आहे. ते सुद्धा तुम्हाला ईमेलवर किंवा तुमच्या पेनड्राईव्ह मध्ये घेऊन ठेवायचं आहे फॉर्म भरत असताना. नंतर हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे ते, मला जे काही हँड रिटन डिक्लेरेशन सांगितलेलं आहे नोटिफिकेशन मध्ये, ते हँड रिटन तुमच्या स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये तुम्हाला राईट करायचं आहे आणि त्याची साईज जी आहे ती 50 KB ते 100 KB दरम्यान ठेवायची आहे आणि हे सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. मग तुमच्या जवळ सुद्धा ईमेलला घेऊन ठेवायचं आहे. काय काय अपलोड करायचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? त्यांचा फोटोग्राफ जो आहे तो 20 KB ते 50 KB दरम्यान ठेवायची, त्याची साईज. नंतर सिग्नेचरची साईज जी आहे 10 KB ते 20 KB दरम्यान ठेवायची, तो सुद्धा अपलोड करायचा आहे. लेफ्ट थंब इम्प्रेशन जे आहे, तो अंगठा जो आहे त्याची साईज सुद्धा 20 KB ते 50 KB दरम्यान ठेवायची आहे आणि हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे ते सुद्धा तुम्हाला 50 KB ते 100 KB दरम्यान ठेवायचे आहे. एवढी इन्फॉर्मेशन जी आहे तुम्हाला फॉर्म भरताना अपलोड करायची आहे. नेक्स्ट बघा, एक्झाम सेंटर कोणकोणते आहे महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये अमरावती आहे, नंतर चंद्रपूर, नंतर जळगाव, नंतर कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, नंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, नंतर नागपूर, पुणे, नांदेड आणि आपलं महत्वाचं सेंटर जे आहे, आपल्याला ज्या ठिकाणी एक्झाम द्यायची आहे त्या ठिकाणी नाशिक सेंटर सुद्धा आहे. त्यामुळे सर्वांनी फॉर्म भरत असताना नाशिक सेंटर तुम्हाला काय करायचं आहे, पुट करायचं आहे, की ज्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. नंतर रत्नागिरी सुद्धा आहे आणि सोलापूर सुद्धा आहे. जे अदर ठिकाणचे स्टुडंट्स आहेत त्यांनी काय करायचं आहे, त्यांच्या कन्व्हिनियंट नुसार त्यांचं सेंटर तुम्हाला चूज करायचं आहे. नंतर बघा, सॅलरी किती असेल सर, महत्वाचा प्रश्न आहे, की ज्या एक्झामचं बद्दल तुम्ही सांगताय त्या एक्झामची सॅलरी किती असेल ते अगोदर आम्हाला सांगा. विद्यार्थी मित्रांनो, सॅलरी खूप चांगली आहे आयडीबीआय असिस्टंट मॅनेजरची आणि एक्झिक्युटिव्हची सुद्धा चांगली आहे. साधारणतः हे क्लर्क इथे चुकीने टाकलं गेलेलं आहे. सॅलरी जी आहे ती आहे असिस्टंट मॅनेजरची जवळपास 64,000 पर मंथ. पर मंथ 64,000, जवळपास जवळपास 64,000. 5 की 72 आणि 12 चौक 48, जवळपास पर इयरचं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर 8 लाखाचं पॅकेज आयडीबीआय तुम्हाला असिस्टंट मॅनेजर म्हणून देते. किती? जवळपास 8 लाख. विद्यार्थी मित्रांनो, किती? 8 लाखाचं पॅकेज तुम्हाला मिळतंय. 8 लाखाचं पॅकेज कोणत्या कोणत्या तुम्हाला पब्लिक सेक्टर मध्ये भेटतंय 8 लाखाचं पॅकेज सांगा? ओके. 8 लाखाचं पॅकेज जवळपास आयडीबीआय बँक तुम्हाला देते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे फॉर्म भरा, परीक्षा द्या, पास करा आणि हे पॅकेज मिळवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नंतर आता आपण आयडीबीआय ची ऍड जी आलेली आहे त्या ऍड बद्दल किंवा जो मणिपालचा कोर्स आहे त्या कोर्स बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आतापर्यंत मी तुम्हाला या ऍड साठी एज किती लागतं, नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, एक्झाम कधी आहे, एक्झाम सेंटर कोणते आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे, या सगळ्या गोष्टी आणि सॅलरी काय आहे या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. परंतु हा कोर्स तुम्हाला कुठे करायचा आहे आणि या कोर्स साठी फीस किती आहे या सगळ्या गोष्टी आता आपण जाणून घेणार आहोत. बघा, मणिपालना ही ऍड काढलेली आहे. मणिपाल थ्रू टाइप करणार आहे आयडीबीआय. बघा, आयडीबीआय बँक हॅज एंटर्ड इन टू मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग विथ मणिपाल ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. नंतर बेंगलोर अँड NITT एज्युकेशन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, ग्रेटर नोएडा. ओके. प्रोव्हाइड training in a banking, finance, and candidates aspiring to join IDBI Bank as an assistant managers. Grade A. IDBI Bank invites application from young dynamic graduates for 1 year postgraduate diploma in a banking finance. Okay. हे जो की कोर्स होणार आहे, जो की मणिपाल सोबत तुमचं टाइप असणार आहे, तो 1 वर्षाचा पीजीडीबी कोर्स म्हणून तुम्हाला काय केला जाणार आहे, सर्टिफिकेट केला जाणार आहे.
कंप्राइजिंग 9 months ऑफ क्लासरूम स्टडी. 9 महिन्याचा बँगलोर या ठिकाणी तुम्हाला क्लासरूम स्टडीचा जो आहे ते ट्युशन तुम्हाला तिथे घेतल्या जाणार आहे. तिथे बँकिंगचं नॉलेज तुम्हाला दिलं जाणार आहे. आणि 3 महिने, जवळपास 3 महिने तुम्हाला इंटर्नशिप दिल्या जाणार आहे IDBIच्या बँकेमध्ये. मग इंडियामध्ये कुठेही ब्रांचेस असेल त्या ठिकाणी तुम्हाला इंटर्नशिप साठी पाठवले जाणार आहे. नंतर आफ्टर सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द कोर्स, जो काही बँगलोरचा कोर्स आहे तो कोर्स, म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये येतो, महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी बँगलोरला, आणि जे नॉर्थ इंडियाचे कॅन्डिडेट्स जे आहे यांच्यासाठी ग्रेटर नोएडासाठी काय, ग्रेटर नोएडा इथे ट्रेनिंग प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. नंतर कॅन्डिडेट्स विल बी अवॉर्डेड PGDBP सर्टिफिकेट, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स, हे सर्टिफिकेट तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केलं जाणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही कोर्स कंप्लीट करणार आहेत. इन टू IDBI बँक ऍज अ असिस्टंट मॅनेजर, सब्जेक्ट टू फुलफिलमेंट एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऍज अ स्टेटेड इन द ऍडव्हर्टाइजमेंट. समजा तुमचा 9 महिन्याचा कोर्स तुम्ही कंप्लीट केला आणि 3 महिन्याची तुमची इंटर्नशिप कंप्लीट केली, नंतर तुम्ही बँकेमध्ये ऍज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून काय करणार आहात, आप करणार आहात. ठीक आहे. द कॅन्डिडेट्स फ्रॉम स्टेट्स फॉलोइंग अंडर वेस्टर्न अँड साऊथ झोन्स बँक विल बी inducted through Manipal Bangalore. Candidates from state falling under the eastern and northeast northern zones of the bank will be inducted through NITT ग्रेटर नोएडा. ओके. जे काही समजा नॉर्थ साइडचे आणि ईस्ट साइडचे काही स्टेट आहे ते जे विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जाणार आहे ते कुठे केलं जाणार आहे, ग्रेटर नोएडाला. आणि महाराष्ट्रासहित जे काही साऊथ आणि वेस्टर्न झोनचे काही राज्य आहे त्यांचं ट्रेनिंग जे आहे ते कुठे प्रोव्हाइड केलं जाणार आहे, बँगलोरला. कुठे, बँगलोरला. मग यामध्ये कोणकोणते स्टेट येतात, केरला, कर्नाटक, तामिळनाडू. आपण महाराष्ट्राचं पाहू. मुंबई, यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, नंतर नाशिक, नंतर नागपूरचा जर विचार केला तर महाराष्ट्र अहमदनगर, नंतर औरंगाबाद, जळगाव, नागपूर आणि सोलापूर. नंतर पुण्याचा जर विचार केला आपण समजा तर महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, गोवा. म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रातले जेवढे काही कॅन्डिडेट सिलेक्ट होतील या सर्वांसाठी ट्रेनिंग कुठं प्रोव्हाइड केलं जाणार आहे, जी काही मणिपाल ट्रेनिंग प्रोव्हाइड करणारी 9 महिन्याची ती ट्रेनिंग जी आहे ती बेंगलोरला तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे मणिपालच्या कॅम्पस मध्ये. तो 9 महिन्याचा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला जे काही मणिपाल युनिव्हर्सिटी आहे ती PGDBF सर्टिफिकेट तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ओके. आणि 3 महिने तुम्हाला इंटर्नशिप तुम्ही कंप्लीट केली की 3 महिन्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये ऍज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून तुम्हाला जॉब भेटणार आहे. ठीक आहे. मग यासाठी फीस किती आहे सर, मग तिथे 9 महिन्याचा खर्च किती येणार आहे, नंतर तिथे राहण्याचा, नंतर मेसचा खर्च कसा असणार आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल आम्हाला सांगा, असं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. आता प्रोग्राम फीस जी आहे साधारणतः, आता ही प्रोग्राम फीस जी आहे साधारणतः आहे 3,50,000 रुपये. ओके. 9 महिन्याची फीस जी आहे ती आहे 3,50,000 रुपये. मग यामध्ये काय काय येणार, यामध्ये तुम्ही 9 महिने तिथे राहणार आहे बेंगलोरला. ओके. मग त्यामध्ये तुमचा राहण्याचा खर्च आला, त्यामध्ये जेवणाचा खर्च आला, नंतर तुम्हाला लॅपटॉप प्रोव्हाइड केला जाईल, नंतर तुम्हाला तिथे ब्लेझर वगैरे जे आहे ते प्रोव्हाइड केलं जाईल, आणि जेवढं काही खर्च येईल समजा तिथे तुम्हाला सगळं दिलं जाईल. आणि याच्या व्यतिरिक्त स्टायपंड सुद्धा तुम्हाला दिला जाईल 2,000 2,500 रुपये जवळपास. ओके. आता हे 3,50,000 रुपये फीस तुम्हाला भरायची आहे. मग त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जीएसटी सुद्धा भरायचा आहे, जो सर्व्हिस टॅक्स असेल तो असेल. ओके. आणि पर फिक्स शेड्यूल ड्युरिंग 1 year प्रोग्राम इन्क्लुसिव्ह ऑल कोर्सेस फीस, नंतर लॉजिंग, यामध्ये तुम्हाला कोर्स फीस आहे, नंतर लॉजिंग, बोर्डिंग अँड अदर फीस एक्स्ट्रा. ओके. यामध्ये लॉजिंगची फीस आहे, नंतर कोर्सची फीस आहे आणि बोर्डिंगची फीस आहे. अपार्ट फ्रॉम द अबव कोर्स फीस, नंतर एक्झाम फीस, नंतर अंडरगोईंग व्हेरियस certification examinations mandated under the course will to be borne additionally by the candidates as per the fee charged by the respective body and recognition from the time to time conducting this certification exams. Okay. मग आता सर 3,50,000 कुठून भरायचे, किंवा जर जीएसटी धरला समजा आपण याच्यावर 18%, तर जवळपास 4 लाखापर्यंत ते जातं, 4 लाखापेक्षा जास्त जातं. तर मग माझ्याकडे एवढा पैसा नाहीये, मग मी काय करू, तर तुम्ही सरळ सरळ ज्या बँकेची परीक्षा पास केलेली आहे त्या बँकेसाठी लोन साठी अप्लाय करू शकता. बँक तुम्हाला काय करते, लोन प्रोव्हाइड करते. लोन प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्ही जेव्हा जॉबला लागाल, जॉबला लागल्यानंतर तुमच्याकडून बँक काय करते, ईएमआयच्या स्वरूपात त्यांचं लोन जे आहे ते काय करते, परत घेत जाते. ओके. मग फायनान्शियल लोन ऑप्शन त्यांनी दिलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो इथे. मग सिलेक्टेड कॅन्डिडेट्स कॅन फायनान्स द कोर्स फीस बाय अवेलिंग एज्युकेशन लोन इफ दे सो डिझायर, विच विल बी
granted by the IDBI Bank as per the prevailing education loan scheme of IDBI, राईट. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आयडीबीआय जे आहे ते काय करते, तुम्हाला लोन प्रोव्हाइड करते एक नॉमिनल इंटरेस्ट रेट मध्ये. आणि तुम्ही जेव्हा बँक मध्ये जॉबला गेलात, समजा की तुमच्या सॅलरी मधून ईएमआय थ्रू काय करते बँक, त्यांचं लोन जे आहे डिडक्ट करत जाते. ओके. मग तुम्ही म्हणाल जॉब जो आहे तो पैसा भरून आहे का? नाही. जर असिस्टंट मॅनेजर तुम्ही बँकेत होताय, ओके, आणि तुम्हाला बँक तिथे जवळपास 9 महिने ट्रेनिंग प्रोव्हाइड करते, 3 महिने इंटर्नशिप प्रोव्हाइड करते, त्यामध्ये त्यांची ट्युशन फीस आली, नंतर त्यांची लॉजिंग फीस आली, नंतर त्यामध्ये बोर्डिंग फीस आली, नंतर मेसची फीस आली. ओके. जर 1 वर्ष बँगलोरला राहण्याचा खर्च जो आहे तो साधारणतः तुम्ही विचार केला तर जेवणाचा राहण्याचा खर्च केला तर तो जो 1 लाखाच्या घरात जाईल. आणि बाकीचं मग ट्युशन वगैरे जे आहे ते जर विचार केला तर ती फीस जी आहे ती तुमच्या चेंजेस करण्यासाठी तुम्हाला तिथे भरायची आहे. आणि तुम्ही जेव्हा ट्रेनिंग घेऊन इकडे परत याल, जेव्हा बँकिंग मध्ये जॉब करायला जाल, तर बँकिंग मधील नॉलेजचा बाप तुम्ही बनाल. ओके. तर त्यामुळे तुम्ही कोर्स करायला हरकत नाहीये आणि तुम्हाला घरून काही पैसे भरायचे नाहीये. त्यामुळे बँक तुम्हाला लोन प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे तुम्ही कोर्स साठी अप्लाय करा, फॉर्म साठी अप्लाय करा विद्यार्थी मित्र. ओके. मग ज्या विद्यार्थ्यांना समजा इकडे गॅरंटी आहे की माझं इकडे आयबीपीएस पीओ किंवा आयबीपीएस आरआरबी पीओ किंवा असिस्टंट किंवा आरबीआय असिस्टंट होणार आहे, त्या विद्यार्थ्यांनाही केलं तर चालेल. परंतु ज्यांना नितांत जॉबची गरज आहे त्या विद्यार्थ्यांनी इथे अप्लाय करायलाच पाहिजे. ठीक आहे. नंतर करिअर प्रोस्पेक्ट्स अँड एम्प्लॉयमेंट्स. ओके. बघा आता जेव्हा तुम्ही ट्रेनिंग घेताय समजा 9 महिन्याची, त्यावेळेस स्टायफंड दिला जाईल तुम्हाला ड्युरिंग द ट्रेनिंग. साधारणतः ट्रेनिंग पिरियड जो आहे तो 9 महिन्याचा आहे, 9 महिन्याचा. त्यावेळेस तुम्हाला 2,500 स्टायफंड तुम्हाला दिला जातो पर मंथ. ओके. आणि इंटर्नशिपच्या काळामध्ये साधारणतः 3 महिने तुमची इंटर्नशिप आहे, तर जवळपास 10,000 पर मंथ तुम्हाला काय केलं जातं इथे. इंटर्नशिपचा जो काळ असतो त्या काळामध्ये तुम्हाला 10,000 पर मंथ तुम्हाला सॅलरी दिली जाते. ओके. आफ्टर जॉईनिंग द बँक सर्व्हिस असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए ऑन सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द कोर्स कम्प्लीट केल्यानंतर सक्सेसफुली तुम्हाला सॅलरी जी आहे जवळपास 63,840, म्हणजे जवळपास 64,000 सॅलरी. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं सॅलरीच्या बाबतीत की जवळपास 8 लाख ते 8,20,000पर्यंत तुमचं काय इयरली पॅकेज जातं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. नंतर टर्म्स ऑफ अपॉइंटमेंट्स अँड पोस्टिंग. ओके. यामध्ये इनिशियल अपॉइंटमेंट इन अ पोस्ट असिस्टंट मॅनेजर विल बी ऑन प्रोबेशन पिरियड 1 year फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग बँक. ओके. म्हणजे तुम्ही जॉईन केल्यापासून 1 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड असेल आयडीबीआय बँक मध्ये. जर तुम्ही आयबीपीएस पीओ म्हणून जॉईन केलं तर तिथे 2 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड असतो. इथे जो आहे साधारणतः 1 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड आहे आयडीबीआय मध्ये. ओके. नंतर विच कॅन बी एक्सटेंडेड ऍट द डिस्क्रिप्शन ऑफ द बँक. बँकेवर डिपेंड आहे वाढवायचं का नाही. कॅन्डिडेट विल बी पोस्टेड ऍट बँक डिस्क्रिप्शन एट एनी ऑफिसेस ऑफ द बँक और डिपार्टमेंट्स ऑफिसेस बिझनेस युनिट्स द बँक असोसिएट्स इन्स्टिट्यूशन्स. ओके. बँक तुम्हाला कुठेही जॉईनिंग देऊ शकते. विल ऑल्सो बी लायबल ट्रान्सफर्ड टू एनी प्लेसेस इन आउटसाइड इंडिया as the bank may decide from time to time term of the banks. ओके. तुम्हाला बाहेर जाण्याची संधी सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर. जर आयडीबीआयच्या बाहेर देशामध्ये ब्रांचेस आहे तर तिथे सुद्धा तुम्हाला इथे जाण्याची संधी आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची ट्रान्सफर जी आहे इंडियाच्या बाहेर सुद्धा होते आणि इंडियामध्ये सुद्धा कुठेही तुमची ट्रान्सफर होऊ शकते. नंतर आता तर मग हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर समजा जर मला इकडे गव्हर्नमेंट बँकेत जॉब लागला आणि मला गव्हर्नमेंट बँकेत जर जॉईन करायचं असेल तर मग त्यांच्या कोर्सची फीस जी आहे ही मला रिपे करावी लागेल का? हो विद्यार्थी मित्रांनो. जी 3.5-4 लाखाची जी फीस आहे, तुम्ही जे लोन केलेलं आहे ते लोन तुम्हाला रिपे करावं लागेल. तेव्हाच तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आयडीबीआय वाले देतील आणि नंतरच तुम्हाला इकडे जॉईनिंग करता येईल. ओके. नाहीतर खूप सारे विद्यार्थी असा विचार करतील की आपण आयडीबीआय ची एक्झाम देऊ आणि तिथे जॉईन करून घेऊ, इकडे पण तयारी चालू ठेवू, इकडे झालं तर इकडे लेफ्ट करू आणि इकडेच गव्हर्नमेंट बँक आपली एसबीआय किंवा बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ बडोदा जॉईन करून घेऊ आणि त्यांना थर्ड मारून देऊ. नाही. तुमचं लोन जे आहे ते लोन तुम्हाला पूर्णपणे पे करावं लागेल. तेव्हा एनओसी जे आहे ते आयडीबीआय तुम्हाला देईल. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मग इथे बघा त्यांनी सांगितलं की ऑल सिलेक्टेड कॅन्डिडेट्स ऍट द टाइम दे आर जॉईनिंग द कोर्स इटसेल्फ विल हॅव टू एक्झिक्युटिव्ह सर्व्हिस बॉन्ड फॉर द आयडीबीआय बँक फॉर मिनिमम पिरियड ऑफ 3 years. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जॉईन केल्यानंतर कमीत कमी 3 वर्ष सर्व्हिस तुम्हाला आयडीबीआय मध्ये करावीच लागेल. जॉईन केल्यानंतर हा कोर्स केल्यानंतर जर 3 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही जॉब सोडला तर तुम्हाला
सर्व्हिस शॅल आउट टू पे अन अमाऊंट 2 लाख प्लस ऍप्लिकेबल जीएसटी. तुम्हाला पेनल्टी म्हणून 2 लाख रुपये भरावी लागेल जर तुम्ही 3 वर्षाच्या आतमध्ये भरला, 3 वर्षाच्या आतमध्ये जर जॉब सोडला, आणि त्याच्या प्लस जीएसटी सुद्धा तुम्हाला भरून द्यावा लागेल. आणि याच्या व्यतिरिक्त जी कोर्सची फीस आहे, ओके, जे की जवळपास 4 लाखापर्यंत जाते, ती सुद्धा तुम्हाला फीस भरून द्यावी लागेल. नंतरच तुम्हाला आयडीबीआय थ्रू एनओसी भेटेल, नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, की तुम्ही कुठेही जॉईन करू शकता. नंतर in addition to the payment of 2 lakh plus applicable GST, in a case any candidates leave the service of IDBI Bank before 3 years of his her joining, she will have clear his her outstanding educational loan dues at the applicable card rate, right? मी तुम्हाला सांगितलं जे काही एज्युकेशन लोन तुम्हाला घेतलेलं आहे ते तुम्हाला पूर्णपणे पे करावं लागेल, आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 लाख तुम्हाला पेनल्टी म्हणून सुद्धा भरावी लागेल, प्लस जीएसटी सुद्धा भरावं लागेल. 3 वर्षाच्या आतमध्ये जर तुम्ही जॉब सोडला, 3 वर्षाचा बॉन्ड आहे सरळ सरळ आयडीबीआयचा, हे लक्षात ठेवायचंय. 3 वर्ष तुम्हाला सर्व्हिस करावीच लागणार आहे, नंतर तुम्ही विचार करू शकता दुसऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये जाण्याचा. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आयडीबीआय एक्झिक्युटिव्हची ऍड आलेली आहे. जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी आयडीबीआय एक्झिक्युटिव्हचा सुद्धा फॉर्म भरायचा आहे. टोटल वॅकन्सी ज्या आहे त्या आहे 920, 920. इथे सुद्धा ग्रॅज्युएट, कोणताही ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतो, एनी डिसिप्लिन. मग आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, बीकॉम असेल, कोणीही फॉर्म भरू शकतो. मिनिमम 55% सहित त्यांचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. ईडब्ल्यूएस, ओबीसी आणि जनरल ज्यांचं 50% सहित झालेलं आहे, एससी एसटी जे आहे, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट जे आहे ते भरू शकता. 1 जुलै 2021 पर्यंत यांचं काय ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. नंतर 20 ते 25 वर्षापर्यंत ईडब्ल्यूएस आणि जनरल कॅटेगरीवाले अप्लाय करू शकतात, आणि 1/7/2021 पर्यंत त्यांचं एज इथपर्यंत पाहिजे. नंतर 4 सप्टेंबरला तुम्हाला असिस्टंट मॅनेजरची एक्झाम द्यायची आहे, आणि 5 सप्टेंबरला तुम्हाला एक्झिक्युटिव्ह आयडीबीआय एक्झिक्युटिव्हची एक्झाम द्यायची आहे. नंतर सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती आहे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट प्लस तुम्हाला मेडिकल टेस्ट द्यायची आहे. इथे इंटरव्ह्यू तुम्हाला द्यायचा नाहीये एक्झिक्युटिव्ह मध्ये. नंतर 18 ऑगस्टला काय आहे, लास्ट डेट आहे अप्लाय करण्याची. आणि वेबसाईट जी आहे www.idbi.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. मग सर एक्झिक्युटिव्हचा एक्झाम पॅटर्न कसा असेल, इथे 3 सब्जेक्ट आहे तुम्हाला. इथे तुम्हाला मेन्स नाहीये, ओनली प्री द्यायचं आहे, आणि एक एक्झाम द्यायची आहे. एक एक्झाम दिलं की तुमचं सिलेक्शन 100% होणार म्हणजे होणार. ओके. मग इथे रिझनिंग सब्जेक्ट जो आहे, हा रिझनिंग सब्जेक्टचं वेटेज जे आहे ते आहे 50 क्वेश्चन 50 मार्क. ओके. नंतर टेस्ट ऑफ वर्किंग इंग्लिश लँग्वेज याचं क्वेश्चन जे आहे 50 क्वेश्चन 50 मार्क, आणि क्वांटिटी ऑप्टिट्यूड जो आहे नंबर ऑफ क्वेश्चन 50 आणि मार्क्स 50, आणि नंबर ऑफ क्वेश्चन टोटल 150 आणि मार्क्स आहे 150, आणि कंपोजिट टाइम जो आहे तो आहे 90 मिनिट, म्हणजे 1.5 तासामध्ये तुम्हाला एक्झिक्युटिव्ह पेपर सॉल्व्ह करायचा आहे. आणि याचं जवळपास सॅलरी जी आहे पहिल्या वर्षी 29, नंतर 31 आणि नंतर 34,000 रुपये तिसऱ्या वर्षी आहे. आणि नंतर मग डिपार्टमेंटल एक्झाम होणार आहे तुमची विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी लॉजिकल रिजनिंग, नंतर क्वांटिटी ऑप्टिट्यूड आणि बँकिंग अवेअरनेस हे 3 सब्जेक्ट असतील 3 वर्षानंतर. प्रोमोशनल एक्झाम जी असेल ती, त्यामध्ये तुम्ही पास झाले की तुम्ही असिस्टंट मॅनेजर म्हणून काय होणार आहे, प्रोमोट होणार आहे. त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थी ज्यांना जॉबची नितांत गरज आहे त्यांनी काय करायचं आहे, एक्झिक्युटिव्हचा सुद्धा फॉर्म भरायचा आहे. आणि जी एक्झाम होणार आहे ती एक्झाम तुमची बाय लँग्वेज असणार आहे, हिंदी आणि इंग्लिश, असिस्टंट मॅनेजरची सुद्धा आणि एक्झिक्युटिव्हची सुद्धा. नंतर पुन्हा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की जी पुणे जिल्हा मध्यवर्ती पीडीसीसी बँक जे आहे या ठिकाणी जवळपास 356 वॅकन्सी आलेल्या आहे. ओके. ज्यांना जॉबची नितांत गरज आहे, ओके, ज्यांचं एज जवळपास एंडिंगला आलेलं आहे, इकडे प्रिपरेशन करू करू थकलेला आहे परंतु होत नाहीये, अशा विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरायला हरकत नाहीये. 356 वॅकन्सी आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये. इतर स्टेटचे विद्यार्थी जे आहे इथे पुणे जिल्हा मध्यवर्तीला अप्लाय करू शकत नाहीये. याचं पदाचे नाव जे आहे ते क्लर्क आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे एनी ग्रॅज्युएट, कोणत्याही शाखेचा पदवीधर 50% सहित त्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं पाहिजे, आणि कम्प्युटर नॉलेज त्याचं असणं आवश्यक आहे. नंतर वय जे आहे ते आहे मिनिमम 21 वर्ष, आणि मॅक्झिमम जे आहे ते 38 वर्षापर्यंत तुम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा फॉर्म भरण्यासाठी लागतंय. नंतर मासिक पगार जो आहे तो आहे 22,000 साधारणतः. 1 वर्ष जे काही प्रोबेशनरी पिरियड आहे त्यांचा तो पूर्ण केल्यानंतर तुम्हाला 22,000 मंथली सॅलरी भेटणार आहे. परंतु जो 1 वर्ष तुम्ही अगोदर जॉब करणार आहे त्यामध्ये जवळपास 13,500 तुम्हाला काय भेटणार आहे, सॅलरी भेटणार आहे. 1 वर्ष जो अगोदर तुम्ही जॉब करणार आहात प्रोबेशनरी पिरियड मध्ये. ओके. नंतर लास्ट डेट जी आहे ती 16 ऑगस्ट, आजपासून 6 दिवस तुमच्याकडे आहे पीडीसीसी अप्लाय करण्यासाठी.
आणि जे की वेबसाईट आहे pdccbank.co.in या करिअरवर जायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे. मग हे ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला पीडीसीसी बँकेचं चलन काढायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्या की पुणे जिल्हा मध्यवर्ती ज्या ब्रँच आहे त्या ब्रँच मध्ये जाऊन आणि त्या चलनाचा फोटो जो आहे तो तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यांच्या वेबसाईटवर. ओके, जे की विद्यार्थी फॉर्म भरणार आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ऑनलाईन एक्झाम जी आहे ती साधारणतः 90 मार्काला होणार आहे पीडीसीसीची. नंतर त्यामध्ये बँकिंग आणि सहकार हा सब्जेक्ट आहे, 30 मार्काचं 30 क्वेश्चन आहे. नंतर जनरल नॉलेज आणि करंट अफेअर जे आहे जवळपास 20 क्वेश्चन आहे. नंतर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था जवळपास 10 क्वेश्चन आहे. नंतर मराठी भाषा ज्ञान जे आहे जवळपास 10 क्वेश्चन्स आहे. नंतर संगणक व माहिती ज्ञान जे आहे जवळपास 10 क्वेश्चन्स आहे. नंतर बुद्धिमत्ता चाचणी जे आहे म्हणजे रिजनिंग जे आहे 10 क्वेश्चन. टोटल 90 मार्काचा पेपर असणार आहे आणि याच्यावर तुमचा 90 मार्क्स क्वेश्चन पेपर तुम्ही पास केल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे आणि नंतर तुम्हाला सिलेक्शन मिळणार आहे. ठीक आहे. आता हे झालं पूर्ण आयडीबीआय असिस्टंट मॅनेजर साठी, नंतर एक्झिक्युटिव्ह साठी, नंतर पीडीसीसी बँक जे आहे तिच्यासाठी. आणि आता आपल्या काही न्यू ऑफलाईन बॅचेस ज्या आहेत त्या आपल्या टार्गेट बॅचेस ज्या आयबीपीएस क्लर्क असेल, आरबीआय असिस्टंट असेल, आयबीपीएस क्यू असेल, एसओ असेल, आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह असेल, असिस्टंट मॅनेजर असेल, या सर्वांसाठी बॅचेस ज्या आहे आफ्टरनूनची बॅच आपली नवीन बॅच ती 9 ऑगस्ट 2021 पासून स्टार्ट झालेली आहे. हिचा टाइम जो आहे 11:30 ते 3:30 पर्यंत तुम्ही 3 दिवस तुम्ही डेमो लेक्चर करू शकता. डेमो लेक्चर केल्यानंतर तुम्हाला जर आवडलं तर कंटिन्यू करा. जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांनी डेमो लेक्चर साठी यायचं आहे आणि इथे डेमो लेक्चर तुम्हाला अटेंड करायचं आहे. आमचा नंबर जो आहे 7066794140, 7066794150. ओके, आपलं युट्यूब चॅनल जे आहे जे विद्यार्थी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असतील त्यांनी आपलं सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे आणि शेअर करायचा आहे. ओके, थँक्यू.